मगाशी जो तुम्ही डेकोरेशन बघितला, तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो मी डेकोरेशन दाखवलं होता त्याची सुरुवात आपण आजपासून करणार आहोत. तर गाईज आपल्याला डेकोरेशनसाठी काय काय लागणार ते वस्तू तुम्ही बघून घ्या. मी तुम्हाला दाखवतो वस्तू काय काय लागणार आहेत त्या. तर गाईज फर्स्ट आपल्याला पेंडा लागणार आहे. ते आता सुरुवातीला आपण दगड बनवणार आहोत. फर्स्ट स्टेप म्हणजे आपल्याला दगड बनवायचे आहेत, नंतर त्याचा कन्स्ट्रक्शन करणार आहोत आणि नंतर पुढची प्रोसेस अजून काय काय लागेल ते तुम्हाला मी आता एवढं माझ्याकडे सामान आहे. जर पुढे काय लागलं अजून तर तुम्हाला मी व्हिडिओ थ्रू दाखवत जाईन. तर गाईज पहिले आपल्याला लागणार आहे पेंडा, नंतर कार्डबोर्ड्स लागणार आहेत आपल्याला. तर मी 10 कार्डबोर्ड्स आणलेत बिकॉज आमचा मोठं डेकोरेशन आहे. तुमचा छोटा असेल तर कमी आणू शकता. नंतर आपल्याला लागणार आहे बाइंडिंग तार वायर काही बोलू शकता. अँड नंतर आपल्याला टिश्यू पेपर लागणार आहे कोटिंग करण्यासाठी. अँड नंतर आपल्याला लागणार आहे रद्दी, थोडा कच्चा धागा. नंतर आपल्याला गाईज लागणार आहे फेविकॉल अँड सेलो टेप. बस आता एवढा लागणार आहे. नंतर जर काय लागलं तर तुम्हाला मी व्हिडिओ थ्रू दाखवतच राहीन. तर गाईज एवढं आपल्याला सामान लागणार आहे डेकोरेशनसाठी. त्यात आता चालू आहे आपण डेकोरेशन कसा बनणार आहे ते तुम्हाला दाखवत होता व्हिडिओ थ्रू. सो गाईज पेंडा आहे तो त्याला जरासा फोल्ड करायचा, म्हणजे गोल आकाराचा बनवायचा. आणि जो आपण कच्चा धागा आणलेला आहे त्याने पेंड्याला बांधून वरती पेपर रॅप करायचा आहे. ती प्रोसेस दाखवतो तुम्हाला. आता आपली दगडाची प्रोसेस थोडी झालेली आहे. तर असेच खूप सारे बॉल्स आपल्याला बनवायचे आहेत. वगैरे बनवून झालेले आहेत. भरपूर पेपर बनवले आहेत. जवळजवळ 150 ते 200 पेपर बॉल बनवलेले आहेत. अजून बनवत आहेत, काम चालू आहे. आता काहीच आपण इथे गुफा करणार आहोत. हा जो रेडी आहे शोकेस याच्यामध्ये गुफा करणार आहोत इथे. तर आता सगळे कार्डबोर्ड्स वगैरे ते इथं लावून घेऊ, नंतर बघूया कशी होते आता गुफा. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. आपला कन्स्ट्रक्शन वगैरे झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. आता जे आपण बॉल केले आहेत पेपर बॉल, जे स्टोन आहे जे वापरणार आहोत आपण, ते आता आपण फेविकॉलने याला चिटकवणार आहोत. देवा तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली, या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली. सो गाईज अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण गुफेला दगड लावायचे. तर सेम प्रोसेस आहे. गम लावून सिलेंडर चिटकवायचे म्हणजे ती फिट राहील लगेच. सो गाईज सेम प्रोसेस फॉलो करायची पूर्ण गुफेसाठी. तर आता तुम्हाला मी पूर्ण गुफा बनवून दाखवेन. लागली ओढही तुझ्या भेटीची, तरी दिशा तुरताई आगमनाची. आपली गुफा तयार झालेली आहे. आता याला पेपर लावणार आहोत आणि काही टिश्यू पेपर नाही लावायचे बिकॉज कलर लावताना ते टिश्यू पेपर फाटतील, त्यामुळे टिश्यू पेपर चेंज करत. आणि A4 साईजचे प्लेन पेपर आपल्याला लावायचे. सो गाईज टिश्यू पेपर नका वापरू, A4 साईजचे प्लेन पेपर वापरा. तर आपली गुफा तयार झालेली आहे. आता गुफाला पेपर लावणार, नंतर पेंटिंग. आणि हे साईडचं आहे जिथे आपल्याला हिल्स करायचे आहेत, त्यामुळे इथे पेपर वगैरे नाही लागणार. पेपराचेच हिल्स करायचे आहेत पेपर बॉलचे, पण वरती वगैरे लागणार नाही. तर गाईज आता चला बघ चालू करूया आपण हे काम. डोक्यावर पाट हा लाडके बाप्पाचा, घेऊन या निघालो सुख आमच्या घराला. देवाचा देव माझे घरी आयला हो, देवाचा देव माझे घरी आयला हो, देवाचा देव माझे घरी आयला हो. इथे मोठे बॉल लावणार आणि जसा शेप द्यायचा म्हणजे तुम्हाला जसा शेप द्यायचा तसा तुम्ही देऊ शकता. तर मी जरा थोडा ते शेप देणार आहे. खाली मोठा दगड लावणार आहे आणि असा इथे टेबल लावून
गोल करणार आहे. ते कसा करतो ते तुम्ही बघा, लास्टला झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवीनच. तर गाईस ते शेप तुमच्यावरती, तुम्ही कसे देऊ शकता, तसं तुम्हाला द्यायचं तसा. फक्त इथे हे करायचं आणि ते सिलिकॉनच्या टाईपनी नंतर करायचं आहे धबधबा. ते तुम्हाला दाखवीन कसं करायचं आहे. चंदनी पाटाव बैसविलाय माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. हिऱ्यानं भरलेला मुकुट माथ्याला, गल्यानं घातल्यानं मोत्याच्या माला. माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. सगळं काही रेडी झालेलं आहे. आता फक्त आपल्याला पेंटिंग करायची आहे. पहिला आपण ग्रे शर्ट देणार आहोत, ग्रे, लाईट ग्रे आणि थोडा बॉर्डर डार्क ग्रेची, त्यामुळे पूर्ण दगडासारखं दिसेल. बाकी सगळं रेडी आहे. आता पेंटिंग वगैरे करू, नंतर वॉटरफॉल बनवायचं. ते पण कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवीनच मी. तर गाईस चला आता पेंटिंग करूया. जानवा रेशमी शेला, पायाने घातला घुंगराचा वाला. माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. दुर्वाशमी फूल जास्वंदीचा, नैवेद्य 21 मोदकांचा. माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. ही समिंदराची लाट, देवा पाहते तुमची वाट. ढोल ताशाच्या या गजरात, देव निघाले थाटा माटात. या चरणी तुझ्या आहे देवा, ठेवा तो जीवन आमचे. घेतो निरोप तुमचा देवा. गाईस आता आपली पेंटिंग वगैरे झालेली आहे, जशी पाहिजे होती आपल्याला तशी त्याच प्रकारे सगळी पेंटिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक शेड बरोबर झालेली आहे. वॉटरफॉल बरोबर झालेला आहे, माउंटेन बरोबर झाले आहेत, डोंगर सुद्धा डोंगर नाही, गुफा सुद्धा बरोबर झालेली आहे. आणि ऑल सगळं जसं पाहिजे तसं झालेलं आहे. आता लास्ट स्टेप आहे आपल्याला, जे आपण काल बनवले सिलिकॉनचे जे बनवले आपण वॉटरफॉल, ते आपल्याला इथे लावायचे. जे थोडे इथे लावणार आणि बाकी इथे नॉर्मल शेडिंग करणार. बस एवढंच काम राहिलेलं आहे. मग आपलं डेकोरेशन फुल रेडी होईल आणि फुल इको फ्रेंडली डेकोरेशन रेडी होईल. सो गाईज प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा, म्हणजे सगळ्यांना करता येईल असा. ग्लू मशीनने आपल्याला फक्त त्या टाईपमध्ये शेप द्यायचं आहे, जसं आपला वॉटरफॉल आहे त्या टाईपमध्ये शेप द्यायचा आहे. आता आपलं सगळं झालेलं आहे, पेंटिंग वगैरे सगळं काही संपलं. तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा, बाप्पा मोरया 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 रे. 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 माझा जर काही तुमच्याकडे मशीन अवेलेबल नसेल तर नाही लावलं तरी चालेल. असा ठेवला तरी चांगला दिसतोय, बघू शकतो तुम्ही. असा ठेवला तरी चांगला दिसतोय, बट थोडा लाईट लावल्यानंतर इफेक्ट येण्यासाठी आपण लावतो. नाही लावलं तरी चालेल, असंच सगळीकडे. सो गाईस बघू शकतो तुम्ही, असंच लाईट लागल्यानंतर ते चमक ग्लो होणार आहे. असंच सगळीकडे असंच पूर्ण लावायचं आहे. लावल्यानंतर तुम्हाला मी पूर्ण दाखवीन डेकोरेशन एंडिंगला, बिकॉज आपलं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. देव माझे घरी आईला हो, देवाचा देव माझे घरी यायला हो, देवाचा देव माझे घरी यायला हो.
व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आय होप सो तुम्हाला आपली ही व्हिडिओ आणि आपला हा डेकोरेशन आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा, फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही हा डेकोरेशन करता येईल. इझी आहे, स्वस्त सुद्धा आहे, कमी पैशामध्ये होईल आणि लवकर सुद्धा होईल आणि दिसायला सुद्धा डेकोरेशन खूप छान आहे. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जो बेल आयकॉन आहे बाजूचा तो सुद्धा दाबा, कारण की आपल्या ह्या चॅनलवरती व्लॉग्स आणि अनेक प्रकारचे कंटेंट येत असतात. आपला हा चॅनल नवीन आहे, थोडा सपोर्ट करा, शेअर करा, जेवढा होऊ शकेल तेवढा सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.